नेक्स्ट पॉईंट आहे मेथड फॉर ऑप्टेनिंग कोहेरंट सोर्सेस. तर कोहेरंट सोर्सेस आहेत, दोन कोहेरंट सोर्सेस ऑप्टेन करण्यासाठी काही मेथड्स आहेत. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. तर एकाच सोर्सपासून आलेलं लाईट जे आहे हे दोन वेगवेगळे सोर्स घेऊन आपण जर लाईट मिक्स केली तर त्यामध्ये त्या 6 कंडिशन जे आहेत इंटरफरन्सच्या त्या सॅटिस्फाय होत नाही. त्यामुळे आपण इथं एकाच सोर्सपासून आलेलं लाईट जे आहे त्याचे परत दोन व्हर्च्युअल सोर्सेस करून आपण त्या दोन व्हर्च्युअल सोर्सेसपासून आलेले लाईट जे आहेत ते आपण इंटरफेअर करतो. याच्यामध्ये 6 कंडिशन सॅटिस्फाय होतात. त्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्यामध्ये पहिली मेथड आहे ती लॉयड्स मिरर. याची ही डायग्राम आहे आणि करस्पॉन्डिंग हेचं हे ॲनिमेशन आहे. तर हा जे लॉयड्स मिरर जे आहे ह्याचं मेथड जे आहे ह्यामध्ये द लाईट फ्रॉम अ सोर्स इज मेड टू फॉल ॲट ग्रॅझिंग अँगल ऑन अ प्लेन मिरर. तर सोर्सपासून येणारा लाईट जे आहे हा सोर्स आहे, हा रिअल सोर्स. इथून येणारी हा मिररवरती लाईट इन्सिडेंट होते. इथून ही रिफ्लेक्टेड लाईट आहे, ही रिफ्लेक्टेड लाईट आणि ही डायरेक्ट इन्सिडेंट लाईट आहे. Light falls directly on the screen as shown by the blue lines and light falls after reflection shown by the red line. तर डायरेक्टली हा जो सोर्स आहे हा सोर्सपासून जी लाईट इमिट झाली ते आपण ब्लून दाखवलेलं आहे. त्यानंतर मिररवरती इन्सिडेंट होऊन रिफ्लेक्ट होऊन गेलेली लाईट जे हे आपण रेड कलर दाखवलेलं आहे इथं यामध्ये. द रिफ्लेक्टेड लाईट appears to come from a virtual source and so we get two sources. आता ही डायरेक्ट गेलेली लाईट जी ही वन लाईट आहे. आणखीन इथून जी ही मिररवरती इन्सिडेंट होऊन रिफ्लेक्ट होऊन आलेली लाईट जी आहे ह्या दोन लाईट जे रे आपण जर याचे बॅक साईड बघितलं तर आपल्याला ही लाईट इथून आल्यासारखी वाटते. मीन्स ॲपियर्स टू कमिंग फ्रॉम दिस पॉईंट. आपल्याला इथून आल्यासारखी भासते वाटते पण ॲक्च्युली इथून आलेलं असतं लाईट हे आपल्याला दोन व्हर्च्युअल सोर्सेस इथं मिळतात. दे आर डिराइव्ड फ्रॉम अ सिंगल सोर्स अँड हेन्स आर कोहिरंट. आता हे जे दोन्ही सोर्स जे आहेत हे या सिंगल सोर्सपासून डिराइव्ड झाले आहेत आणि दोन सोर्स आपल्याला इथे मिळालेले आहेत आणि हे कोहिरंट आहे. आणि कोहिरंट जे आहे त्यानंतर हे जे दोन सोर्स आहेत हे इंटरफरन्सच्या 6 कंडिशन सॅटिस्फाय करतात आणि त्यामुळं इथं आपल्याला दोन्ही लाईट जे आहेत ह्या दोन्ही लाईट मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे इंटरफरन्स मिळतो. हे तिथं ह्याच्यामध्ये ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं आहे. हा सिंगल रेज ऑफ लाईट आहे, हा डायरेक्ट सोर्स आलेला आहे. हा इथं मिररवरती पण इन्सिडेंट केलेला आहे. हा लेसर आहे, हा लेसर डायरेक्ट पण इथं इन्सिडेंट होतो आणि मिररवरती रिफ्लेक्ट होऊन पण लाईट जे इन्सिडेंट होते ह्या दोन्ही लाईट जे आहेत मिक्स होऊन आपल्याला इंटरफरन्स मिळतात. हा डायरेक्ट सोर्स आहे, इथं सोर्स ह्याचा आणि इथं ही स्क्रीन आहे, ह्या स्क्रीनवरती आपल्याला इंटरफरन्स फ्रिंजेस मिळतात. ही पहिली मेथड आहे दोन व्हर्च्युअल सोर्सेस मिळण्यासाठी कोहेरंट सोर्सेस, लॉयड्स मिरर. नेक्स्ट वन इज मेथड्स फॉर ऑप्टेनिंग कोहेरंट सोर्सेस. आपण कोहिरंट सोर्सेस ऑप्टेन करण्याच्या वेगवेगळ्या मेथड आपण पाहत आहोत. त्यामध्ये पहिली मेथड आपण लॉयड्स मिरर पाहिलेलं आहे. ही सेकंड मेथड आहे फ्रेस्नल बायप्रिझम. आता आपण बायप्रिझम वापरून आपण इथं कोहिरंट सोर्सेस मिळवायचे. त्यामध्ये ही याची एक्सपेरिमेंटल डायग्राम आहे, अरेंजमेंट आहे बायप्रिझमची. हे करस्पॉन्डिंग ॲनिमेशन आहे. तर याच्यामध्ये अ बायप्रिझम इज अ प्रिझम with vertex angle of nearly 180 degree and refracting angle ranging from 30 minutes to 1 degree. आता या बायप्रिझमचे जे व्हर्टेक्सचा अँगल असतो हा व्हर्टेक्सचा अँगल जवळपास 180 डिग्री असतो. आणखीन अदर जे अँगल आहे रिफ्रॅक्टिंग अँगल, हा रिफ्रॅक्टिंग अँगल, आणखीन इकडचा हा रिफ्रॅक्टिंग अँगल, ह्याच्यामध्ये हा इथं रिफ्रॅक्टिंग अँगल आहे आणि याच्यामध्ये इकडं हा रिफ्रॅक्टिंग अँगल आहे. हे रिफ्रॅक्टिंग अँगल जवळपास 30 मिनिट्स टू 1 डिग्री म्हणजेच काय हाफ डिग्री टू 1 डिग्री हे रेंजिंग असतं. आणि हा व्हर्टेक्सचा अँगल जे आहे हा 180 डिग्री जवळपास असतो. द रिफ्रॅक्टिंग एज ऑफ द बायप्रिझम इज केप्ट पॅरलल टू द लेंथ ऑफ द स्लिट. आता ही जी रिफ्रॅक्टिंग एज आहे इथं ही रिफ्रॅक्टिंग एज आहे, ही रिफ्रॅक्टिंग एज ह्या स्लिटला पॅरलल ठेवलेली असते. मोनोक्रोमॅटिक लाईट फ्रॉम सोर्स इज मेड टू पास थ्रू द नॅरो स्लिट एस अँड फॉल ऑन द बायप्रिझम. आता मोनोक्रोमॅटिक सोर्सची लाईट जी आहे ह्या स्मॉल नॅरो स्लिटमधनं ह्या बायप्रिझमवरती फॉल केलेले असते. द टू व्हर्च्युअल इमेजेस S1 and S2 आर कोहिरंट सोर्सेस ऑप्टेन्ड फ्रॉम अ सिंगल सेकंडरी सोर्स S. आता सिंगल सेकंडरी सोर्स जे हा सोर्सची लाईट ह्या बायप्रिझमवरती इन्सिडेंट झालेला आहे, रिफ्रॅक्ट होऊन पुढे गेलेले आहे. आणखीन इथं आपल्याला दोन S1 आणि S2 जे आहेत हे दोन व्हर्च्युअल सोर्सेस जे आहेत कोहिरंट सोर्सेस ह्या S सोर्सपासून तयार झालेल्या आपल्याला इथं दिसतात. The two waves coming from S1 and S2 interfere and form interference fringes.
आता दोन जे वेव्ह जे आहेत S1 पासून येणारी लाईट वेव्ह आणि S2 पासून येणारी लाईट वेव्ह ह्या दोन्ही वेव्ह मिक्स होऊन आपल्याला इथं शेडेड एरियामध्ये आपल्याला इंटरफेरन्सचा पॅटर्न मिळतो. ब्राईट डार्क फ्रिंजेस आपल्याला इथं पाहायला मिळतात. याच्यामध्ये बघा परत एकदा हा S1 सिंगल सोर्स ऑफ लाईट आहे. हा सिंगल सोर्स ऑफ लाईटची ही लाईट वेव्ह ह्या बायप्रिझमवरती इन्सिडेंट होते. बायप्रिझमवरती इन्सिडेंट होऊन रिफ्रॅक्ट होऊन इकडे ही लाईट वेव्ह गेलेल्या आहेत. आणि ह्या ज्या लाईट वेव्ज आहेत ह्या लाईट वेव्ह आपल्याला इथून ह्या S1 पासून आणखीन S2 पासून आलेल्या आहेत असं वाटतं. मीन्स these two light waves are appears to diverge, that is appears to coming from S1 and S2. Hence this S1 and S2, these two sources are acts as virtual sources. यामध्ये हे व्हर्च्युअल सोर्स आपल्याला ॲक्ट झाल्यासारखं वाटतात. आणि ह्या दोन व्हर्च्युअल सोर्स पासून येणारी लाईट जी आहे ही लाईट मिक्स होऊन आपल्याला इथं ह्या शेडेड रिजनमध्ये इथं फ्रिंजेस मिळतात, बँड्स मिळतात आणि हे ब्राईट डार्क फ्रिंजेस आपल्याला इथं पाहायला मिळतात. यामध्ये सुद्धा ह्या ॲनिमेशनमध्ये बघा ह्या सोर्सची लाईट जी आहे ही सोर्सची लाईट ह्या बायप्रिझमवरती इन्सिडेंट झालेला आहे. इन्सिडेंट झाल्यानंतर ह्या लाईट वेव्ह ज्या इकडे मिक्स झाल्या आहेत ह्या लाईट वेव्ह आपल्याला इकडून S1 आणि इकडून जे S2 सोर्स आहे ह्या दोन सोर्सपासून आले तसं वाटतात. आणखी इथे इंटरफरन्स पॅटर्न तयार होऊन आपल्याला इथे ह्या रिजनमध्ये हे ब्राईट डार्क आपल्याला फ्रिंजेस इथे मिळतात या ठिकाणी ह्या स्क्रीनवरती. आणि हे दोन सोर्स जे आहेत S1 आणि S2 इथं बघा हे लाईट दाखवले आहेत. ही लाईट वेव्ह इथे इन्सिडेंट झालेली आहे. ही लाईट वेव्ह इन्सिडेंट झाल्यानंतर ह्या बायप्रिझममधून पास होते. ही एका सिंगल सोर्सपासून येणारी लाईट आहे, सिंगल सोर्सची. आणि ही लाईट पुढं रिफ्रॅक्ट होऊन पुढं ह्या जे रिफ्रॅक्ट झालेले रेज आहेत हे रिफ्रॅक्ट झालेले रेज पुढे ह्या स्क्रीनवरती इन्सिडेंट होऊन ह्या दोन सोर्सचे लाईट जे आहेत इकडे आलेल्या रिफ्रॅक्शनचे आफ्टर रिफ्रॅक्शन. आणि इथं आपल्याला हा बँडचा फ्रिंजचा पॅटर्न ह्या स्क्रीनवरती दिसतो. इथं ब्राईट डार्क असे बँड्स इथं तयार झालेले आहेत ह्या स्क्रीनवरती. ABCD हे स्क्रीन दाखवले बघा इथं. याच्यावरती हे बँड्स तयार झालेले आहेत. आणि हे जे लाईट सोर्स आहेत हे लाईट सोर्सची जी लाईट रिफ्रॅक्ट होऊन आलेले आहेत हे इथं जे इथं बँड्स आपल्याला मिळाले हिचे ही लाईट आपल्याला पाठीमागून इकडून ह्या दोन व्हर्च्युअल सोर्सपासून इथं दाखवले बघा ह्या दोन व्हर्च्युअल सोर्सपासून आल्यासारखे वाटते, भासते. इथं ह्यामध्ये रे डायग्राम दिसते बघा. हे रेज आता इथं 4 रेज हे चालले आहेत इथं इन्सिडेंट ह्यावरती होतात ह्या बायप्रिझमवरती. इथे इन्सिडेंट झालेले आहेत हे रेड रे. आणखीन रिफ्रॅक्शन नंतर हे आफ्टर रिफ्रॅक्शन बघा इकडं रिफ्रॅक्शन होऊन चाललेले रे आहेत. रेड कलरचे रे आपल्याला इथे दिसतात. आणि हे रेड कलरचे रे आफ्टर रिफ्रॅक्शन इथं इंटरफेअर होऊन इथं इंटरफेरन्सच्या फ्रिंजेस मिळतात. ह्या स्क्रीनवरती आपल्याला ब्राईट डार्क फ्रिंजेस ऑप्टेन होतात. इथं हे रेज आता इथं इंटरफेअर झालेले आहेत. लाईट कमिंग फ्रॉम S1 सोर्स, लाईट कमिंग फ्रॉम S2 सोर्स. दीज टू लाईट वेव्स मिक्स टुगेदर अँड इंटरफेरन्स टेक्स प्लेस हिअर. These lights are appears to coming from this S1 source and this S2 source. ह्या दोन लाईट ज्या आपल्याला इथून आणि इथून आल्यासारखे वाटतात, ॲपियर होतात, भासतात. आणि ह्या ज्या लाईट आहेत ह्या लाईट इथं मिक्स होऊन आपल्याला इथं फ्रिंजेस मिळालेले आहेत. ह्या इथं स्क्रीनवरती फ्रिंजेस दिसतात बघा ब्राईट डार्क फ्रिंजेस. ही सेकंड मेथड आहे. फ्रेस्नल बायप्रिझम वापरून आपण हे दोन व्हर्च्युअल सोर्सेस तयार केलेले आहेत. आणि इथं या इंटरफेरन्सच्या 6 कंडिशन सॅटिस्फाय होतात. आणि 6 कंडिशन सॅटिस्फाय झाल्यामुळे इथे इंटरफेरन्स होतो आणि आपल्याला इथं स्क्रीनवरती बँड्स मिळतात. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.